श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आजचा जो विषय आहे त्यामध्ये म्हणजे आपण जी रोज करतो ती गोष्ट सांगणार आहे, पण त्यासंबंधी काही नियम असतात जे बऱ्याच जणांकडून चुकतात, त्यामुळे आपण त्यासंबंधी बोलणार आहोत. तर नक्कीच थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलं असेल की आपण कुठला विषय घेऊन आलो आहोत. तरीही एकदा सांगते, जपमाळ. आता जपमाळ म्हटलं ना तर खूप सोपा विषय वाटतो. काय हातात माळ घ्यायची आणि जपायचं, त्याच्यात काय एवढा अवघड? पण नाही, जपमाळेचे देखील काही नियम असतात आणि ते सगळे नियम आज आपण जाणून घेणार आहोत. तर टप्प्याटप्प्याने एक एक गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका. आता सगळ्याच गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, पण तरीही जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच विचारू शकतात. चला मग सुरुवात करूया. आता हे बघा, आपण नित्यसेवेमध्ये स्वामींचा जप करत असतो. तर आता नामस्मरण आणि हातात माळ घेऊन जप करणे ही वेगळी गोष्ट आहे. नामस्मरण आपण कधीही करू शकतो, पण आपल्याला हातात माळ घेऊन जर जपायची असेल तर आपण देवासमोर बसतो, हातात माळ घेतो. तर आता तेही नामस्मरण असतं आणि आपण इतर वेळेस करतो तेही नामस्मरणच असतं. पण जपमाळेवर जेव्हा आपण नामस्मरण करतो तेव्हा त्याचे फायदे आपल्याला होत असतात. ते पुढे जाऊन आपण जाणूनच घेणार आहोत. तर बघा, आता सर्वप्रथम माळेचे भरपूर प्रकार पडतात. हे सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की कुठले कुठले प्रकार पडतात. आता माझ्याकडे दोनच प्रकारच्या माळा आहेत, त्या मी तुम्हाला दाखवते. हे बघा, ही कमलगट्ट्याची माळ आहे आणि ही तुळशीची माळ आहे. हे बघा, ही तुळशीची माळ आहे आणि ही कमलगट्ट्याची माळ आहे. आता ही 27 मण्यांची माझी श्रीयंत्रावरची माळ आहे. तशीच माळ आपल्याला 108 मण्यांची देखील भेटते. तर या व्यतिरिक्त अजून कुठले प्रकार आहेत तर रुद्राक्ष माळ असते, स्फटिकाची माळ असते, रक्तचंदनाची माळ असते आणि असे प्रवाळ माळ असते. अशा विविध प्रकारच्या माळा असतात आणि प्रत्येक माळ जपण्याचं वेगवेगळी कारणे असतात किंवा आपल्याला तशा पद्धतीचे त्याचे फायदे होत असतात. तर आपल्याला जशी समस्या असते तशा पद्धतीने आपल्याला माळ जपायला सांगितली जाते. पण तरीही जर आपल्याला ठाऊक नसेल की आपली समस्या काय आहे आणि आपण कुठली माळ निवडावी, तर नक्कीच आजचा हा व्हिडिओ तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. तर हे बघा, आता ही जी माळ आहे ना त्यामध्ये 108 मणी आहे. आता ही देखील तुळशीचीच माळ आहे, 108च मण्यांची माळ आहे, पण थोडीशी ही बनवण्याची पद्धत वेगळी आहे, त्यामुळे तुम्हाला ही थोडीशी मोठी दिसत असेल. तर हे बघा, ह्या माळेमध्ये एकूण 108 मणी असतात आणि इथला जो मणी असतो ना हा मेरू मणी मानला जातो. म्हणजे एकूण 109 मणी हे असतात, पण आपण जप करताना किती मणी पकडतो तर 108. फक्त हा वरचा जो मेरू मणी असतो त्याचं महत्त्व काय किंवा मग तो कशासाठी असतो तर बघा, आपण जेव्हा माळ जपतो ना अशा पद्धतीने, तेव्हा आपण जपत जपत जेव्हा ह्या शेवटी मेरू मण्यापर्यंत येतो ना, तेव्हा हा जो मेरू मणी आहे तो आपल्याला कधीही ओलांडायचा नसतो. आता मेरू मणी ओलांडायचा नसतो म्हणजे काय, ही एक कमेंट विचारलेली होती म्हणून सांगते. हे बघा, आता हा मेरू मणी आहे, मी इथपर्यंत माळ जपत आली आहे. मग आता मी पुढे क्रॉस करेल का तर नाही करणार. मी ही माळ पुन्हा अशी फिरवून घेईल आणि पुन्हा ती माळ जपायला सुरुवात करेल. अशा पद्धतीने आपल्याला हा मेरू मणी कधीही ओलांडायचा नसतो. ही गोष्ट आता तुम्हाला लक्षात आली असेल. त्यानंतर माळेसंबंधी आपल्याला अजून काही गोष्टी आहेत त्या जाणून घ्यायच्या आहेत. त्या कशा बघा, माळ जपताना ही माळ नेहमी आपण स्वतंत्र ठेवायला हवी. आता स्वतंत्र ठेवायची म्हणजे काय तर समजा घरामध्ये तुम्ही पती पत्नी आहात आणि दोघेही सेवेमध्ये म्हणजे दोघंही सेवा करतात, पण पती पत्नी जरी असले तरीही तुमची माळ वेगळी असू द्या आणि त्यांची माळ वेगळी असू द्या, प्रत्येकाची माळ ही स्वतंत्रच असायला हवी. या व्यतिरिक्त आपण जे बसायला आसन घेतो ना ते देखील आपल्याला वेगळं वेगळंच ठेवायचं असतं. ही गोष्ट देखील आपल्याला लक्षात घ्यायची आहे. आता माळ आपण जपायला सुरुवात करतो तेव्हा सरळ आपण देवासमोर जाऊन बसतो, आसन टाकतो आणि माळ हातात घेतो आणि जपायला सुरुवात करतो, पण असं अजिबात करायचं नाही. जेव्हा आपल्याला माळ जपायची आहे तेव्हा सर्वप्रथम छोटीशी माळेची पूजा करायची आहे. आता खूप अशी जास्त पूजा नाही, फक्त माळ घ्यायची आहे. माळ आपल्याला एखाद्या वस्त्रावर ठेवायची आहे किंवा तिथे स्वामींचा फोटो आहे तिथे ठेवायची आहे. आता ती माळ ठेवल्यानंतर त्याला थोडंसं हळदी कुंकू व्हायचं आहे. फूल असेल तर फूल वाहा किंवा मग अक्षता अर्पण करायचे आहे. अशा पद्धतीने त्या माळेची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला ही जी माळ आहे ती आपल्या हातात उचलून घ्यायची आहे. बघा, समजा आता ही माळ आहे, ह्या माळेची समजा मी पूजा केली, त्यानंतर मी ही जी माळ आहे ती माझ्या दोनही हातांमध्ये घेईल. दोनही हातांमध्ये घेतल्यानंतर मी ती सर्वप्रथम अशा पद्धतीने कपाळी लावेल. कपाळी लावल्यानंतर डाव्या डोळ्याला, उजव्या डोळ्याला आणि त्यानंतर मी पुन्हा एकदा ह्या माळेला अशा पद्धतीने नमस्कार करेल आणि मग मी ती माळ जपायला सुरुवात करेल. अशा पद्धतीने माळ जपण्याची सुरुवात अशा पद्धतीने आपल्याला करायची असते. त्यानंतर आता जेव्हा आपण माळ जपतो तेव्हा खरं तर ही माळ कुणाच्याही दृष्टीस पडू नये असं म्हटलं जातं. त्यामुळे आपल्याला जेव्हा माळ जपायची असते तेव्हा त्या माळेवर आपल्याला कपडा टाकायचा असतो.
तर जिथे माळ घेतात ना तिथे तुम्ही विचारा गोमुख आहे का. गोमुख म्हणजे काय, तर एक प्रकारचा कपडा असतो, तो अशा पद्धतीने शिवलेला असतो जो आपल्या हातामध्ये सहज बसेल आणि ती माळ म्हणजे इतर कोणाला दिसणार नाही. अशा पद्धतीचं गोमुख शिवूनही मिळतं किंवा डायरेक्ट तुम्ही विकत घ्यायला गेला तर तुम्हाला तिथेही मिळेल. पण जोपर्यंत तुमच्याकडे गोमुख नाही मग तोपर्यंत काय करायचं, तर नक्कीच साधी गोष्ट आहे. आपल्या घरामध्ये एखादा स्वच्छ धुतलेला कपडा असेल जो आपण इतर कुठल्याही कामासाठी वापरलेला नाही, फक्त देवासाठी वापरत असाल, तर तो कपडा आपल्याला आपल्या हातावर टाकून घ्यायचा आहे, जेणेकरून माळ उघडी पडणार नाही आणि तिच्यावर कोणाची सहजासहजी नजर पडणार नाही. हा एक महत्त्वाचा पॉईंट होता, तो आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आता बघा, जेव्हा आपण माळ जपतो ना तेव्हा माळ पकडण्याची देखील एक विशिष्ट पद्धत आहे. जेव्हा आता ही माळ आपण पकडतो ना तेव्हा ही माळ अगदीच आपल्या मांडीला किंवा आपल्या गुडघ्याला किंवा आपल्या पायाला, आपल्या पोटाला असं तिचा स्पर्श होता कामा नये. आपल्या हातात पकडली आहे ना तर हातामध्येच ती माळ असायला हवी आणि थोडीशी जमिनीपेक्षा थोडीशी उंचावर असायला हवी, जेणेकरून तिचा स्पर्श जमिनीलाही होणार नाही आणि अशा पद्धतीने आपल्या शरीराला देखील होणार नाही, फक्त हाताचा स्पर्श होणार आहे. अशा पद्धतीनेच आपल्याला माळ जपायला म्हणजे ही एक पद्धत आहे. आता ठीक आहे, ह्या पद्धतीने थोडीशी म्हणजे आपल्या हाताला वगैरे कळ लागते, ठीक आहे, पण हळूहळू ह्या गोष्टी केल्या की आपल्याला सवय लागते, काही हरकत नाही. पण आपल्या शरीराचा आणि जमिनीचा स्पर्श होता कामा नाही, ही एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, ही लक्षात घ्या. त्यानंतर आता माळ जपतो हे तर आपल्या लक्षात आलं, पण आता ही जपमाळच का आवश्यक आहे, माळ जपण्यासाठी जपमाळच का घ्यायची, किंवा मग आपण असंही नामस्मरण करतो, मग सहज देवासमोर बसायचं आणि आपण एखादी अगरबत्ती लावून द्यायची आणि असं नामस्मरण आपण करू शकतो. नक्कीच तुम्ही असंही नामस्मरण करू शकतात, बरेच जण करतात, आपण एक अगरबत्ती लावतो आणि नामस्मरण करू शकतो. पण जपमाळ का घ्यायची याचं कारण सांगते. जपमाळ घेतल्यामुळे एक मुख्य कारण तर असं की आपण किती जप केला हे आपल्या लक्षात येतं. समजा आता मी 11 माळी ठरवलं ना, तर मी जेव्हा माळ जप करते तेव्हा मला समजेल की माझी 1 माळ झाली, माझी 2 माळा झाल्या, असं मला एक संख्या समजेल ना. पण हेच मी अगरबत्ती लावून जर बसली तर मला समजणार नाही माझा किती आकडा झाला, मग माझं लक्ष फक्त संख्या मोजण्यावर राहील, त्या नामस्मरणाकडे राहणार नाही. त्यामुळे जपमाळ घेतली तर हा एक आपल्याला फायदा होत असतो. त्यानंतरची दुसरी गोष्ट, ह्या ज्या माळा आहे ना त्या विविध प्रकारच्या गोष्टींपासून बनलेल्या असतात, जसे की तुळशीची माळ, स्फटिकाची माळ, रुद्राक्षाची माळ, रक्तचंदनाची माळ, प्रवाळची माळ, अशा विविध प्रकारचे जे घटक आहे ते आपल्याला ह्या माळेतून मिळत असतात. जसं की म्हणजे आता तुळस आहे, हे अगदी त्याला म्हणजे पवित्र अशा ह्या गोष्टी मानल्या जातात आणि आपला कुठेतरी संबंध ह्या पवित्र वस्तूंशी आला तर नक्कीच त्याचा 100% आपल्यावर चांगलाच परिणाम होत असतो, हे एक लक्षात घ्यायचं आहे. ही एक गोष्ट आहे. त्यानंतरचं अजून एक कारण सांगते. आपण जेव्हा माळ जपतो ना तेव्हा आपला अंगठा आणि जी आपली बोटं आहे यांच्या घर्षणाने एक प्रकारचं विलक्षण विद्युत शक्ती निर्माण होत असते. बघा, या अशा अंगठा आणि बोटं आपण जेव्हा माळ एक असे बोट करतो तेव्हा एक प्रकारची विद्युत शक्ती निर्माण होत असते आणि नक्कीच त्याचा परिणाम आपल्या शरीरावर सकारात्मकदृष्ट्या होत असतो. तसंच यामुळे आपलं जे म्हणजे एक मन एकाग्र होणं म्हणतात ना, मन एकाग्र होण्यासाठी देखील ह्या जपमाळेचा आपल्याला उपयोग होत असतो, कारण आपण एक लक्ष केंद्रित करत असतो, आपलं लक्ष इकडे तिकडे भरकटत नाही, त्यामुळे जपमाळ घेणं आवश्यक असतं. त्यानंतर आता कुठल्या बोटाने माळ जपावी हा खूप मोठा प्रश्न आहे. आपण माळ घेतो आणि सहज कुठल्याही बोटाने जपतो, पण असं कधीही करू नये. प्रत्येक बोटाचं आपल्याला म्हणजे प्रत्येक बोटाचं एक वेगवेगळं महत्त्व आहे, ते कशा पद्धतीने सांगते. अंगठ्याने जेव्हा आपण माळ जप करतो अशा पद्धतीने इथे माळ ठेवलेली असते आणि आपण जेव्हा अंगठ्याने अशा पद्धतीने माळ जपतो तेव्हा मोक्षप्राप्ती होते. आता एखादी वयस्कर व्यक्ती आहे आणि तिचा जर काही हेतू नाही, फक्त म्हणजे देवाच्या सानिध्यात राहणं हा जर तिचा हेतू असेल तर नक्कीच तिने अंगठ्याने जपावं, मोक्षप्राप्तीसाठी हे चांगलं असतं. त्यानंतर तर्जनीने जर जपलं, आता इथे माळ ठेवलेली असते आणि ह्या तर्जनीने जपली जाते तेव्हा आपल्या शत्रूंचा नाश होतो, यासाठी आपण तर्जनीने अशा पद्धतीने माळ जपतो. आता ज्यांना आर्थिक अडचणी आहे किंवा सांसारिक व्यक्ती आहे तर तिने आवर्जून मधल्या बोटाने माळ जप करावा, जे बरेचसे लोक असं करत असतात पण त्याचं कारण माहीत नसतं. तर नक्कीच आर्थिक अडचणी असतील, आर्थिक बाबी असतील, त्यापासून सुटका होण्यासाठी आपल्याला मधल्या बोटाचा वापर करायचा आहे. त्याने धनलाभ होतो. धनलाभ म्हणजे आपोआप पैसा येत नाही, पण आपण जे काही कार्य करतो ते यशस्वी होण्यासाठी एक प्रकारची मदत होत असते. तर अशा पद्धतीने आपल्याला म्हणजे ह्या सगळ्या बोटांचं महत्त्व सांगितलं. अनामिका राहिली. अनामिकेचं असं महत्त्व आहे की आपल्याला शांती प्राप्त करण्यासाठी खूप म्हणजे आपल्याकडे व्याप असतो, आपल्या मनाला अशी एक प्रकारची शांतताच नसते आणि आपल्याला जर मनशांती हवी असेल तर तुम्ही अनामिकेचा वापर करा. अनामिकेने जेव्हा जेव्हा आपण माळ जप करतो तेव्हा हळूहळू आपल्यामध्ये शांतता प्रदान होत असते. अशा पद्धतीने वेगवेगळ्या बोटांचं हे महत्त्व आहे.
आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील तर पुढच्या काही गोष्टी आहेत त्या देखील अत्यंत महत्त्वाच्या आहे. विशेषतः महिला त्या बाबतीत फार म्हणजे काळजी करत असतात, तर नक्कीच तुमची काळजी ह्या गोष्टींमधून दूर होणार आहे. ती कशी? तर समजा आता आपण माळ जप करायला बसतो. आता अगदीच आपण व्यवस्थित माळ पकडलेली असते तरीही ती अचानक आपल्या हातातून खाली पडते. मग महिला, विशेषतः महिला खूप घाबरतात. बापरे, माळ खाली पडली, मग आता काय करू, मग काही अपशकुन आहे का? तर असे प्रश्न अजिबात मनात आणू नका. ठीक आहे ना, कधी कधी आपल्या हातातून वस्तू खाली पडू शकते, तसंच माळेचं आहे, निसटू शकते, हरकत नाही. या व्यतिरिक्त बऱ्याचदा माळ जपत असताना ती माळ मध्येच तुटते, तिचे मणी इकडे तिकडे पडतात. आता असं झालं तर बापरे, मग तर खूप टेन्शन येतं. माळच तुटली म्हणजे काय, स्वामींनी खूप मोठा आपल्याला हा कुठला संकेत दिला असेल, काय झालं असेल? तसंही नाही. आता ही जी माळ असते ना, ती मुळातच तिला म्हणजे बनवण्यासाठी आपण दोरा वापरलेला असतो. हे बघा, अशा पद्धतीचा जर दोरा वापरलेला असेल तर आपण कंटिन्यू ती माळ वापरत असू तर अर्थात तो दोरा थोडासा कच्चा होणार ना, आणि तो जर कच्चा झाला तर मग तो तुटणार. त्यामध्ये काहीही म्हणजे असं खूप देवाने खूप मोठा असा वेगळा संकेत दिला असा गैरसमज मनामध्ये आणण्याची अजिबात गरज नाही. माळ आहे ती एक प्रकारची वस्तूच आहे, तर ती नक्कीच तुटू शकते, हरकत नाही. फक्त जर असं झालं तुमच्याकडनं खाली माळ पडली किंवा मग ते मणी पडले तर मग काय करायचं आहे? तुम्हाला 11 वेळेस गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि अशा प्रकारे प्रायश्चित्त करायचं आहे. गायत्री मंत्र ओम भूर्भुवः स्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. हा मंत्र तुम्हाला 11 वेळेस म्हणायचा आहे आणि माफी मागून घ्यायची आहे. पण उलटे सुलटे भलते सलते मनामध्ये विचार आणायचे नाही आणि आपलं जे पूजेकडे लक्ष लागलेलं आहे ते देखील विचलित होऊ द्यायचं नाही. ही एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे. तर स्वामी भक्त हो, ह्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी होत्या माळेसंबंधी, फक्त माळेसंबंधीचाच आजचा विषय होता, तर नक्कीच तुमच्या सगळ्या समस्या सुटल्या असतील अशी मी आशा व्यक्त करते आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवते. स्वामीसूत्र चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. शंका असेल तर कमेंटमध्ये आवर्जून विचारा. तसंच आपले स्वामीसूत्र ब्लॉग हे चॅनल देखील आहे, त्याला देखील एकदा अवश्य भेट द्या. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.